राज्याचे काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे अशोकरावजी चव्हाण यांच्या घरासमोर नांदेड स्थित असणाऱ्या घरासमोर मी सध्या उभा आहे। राज्यातली सर्वात मोठी घडामोड म्हणून त्या घडामोडीकडे पाहिलं जातं। अशोकराव चव्हाण यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे। त्यांच्यासोबतच राज्यातील अनेक आमदार देखील असल्याची माहिती मिळते आहे। यामध्ये नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यासह आदगाव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अनेक आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळते आहे। पण त्यांनी अद्यापही त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंजूर केलं नसल्याची माहिती देखील मिळते आहे। व एक भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। तत्पूर्वी थोड्या वेळापूर्वी त्यांचा राजीनामा ज्यावेळी त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा जेव्हा देण्यात आलेला होता त्याच्यानंतर काही वेळापूर्वीच भारतीय जनता पार्टीचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत त्या माहितीला दुजोरा दिल्याची माहिती देखील मिळते आहे। कॅमेरामॅन राज धुमाळसह मी श्रीराम मोटरगे, राजमुद्रा न्यूज चॅनल, नांदेड। अशोकराव चव्हाणांनी नार्वेकरांची भेट घेतली आणि ते आता भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चांना उधाण आले आहे। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय। नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरू आहे। अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहे, त्यामुळे या चर्चेला आणखीन उधाण आले आहे। मुंबई भाजपमध्ये काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची मोठी तयारी सुरू आहे। अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। नांदेडमधील काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। मागील काही दिवसांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे मोठे मासे गळाला लागतील असे वक्तव्य केले होते।